महत्वाची बातमी आपण पाहतोय। उद्या पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। उद्याची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल। आयोगासोबतच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित आहेत असं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। उद्या पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे आणि त्या चर्चेनंतर त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। ठाकरे बंधू शरद पवार, बाळासाहेब थोरात, विरोधकांचं शिष्टमंडळ या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भेटीला आणि त्यानंतर आता निवडणूक अधिकाऱ्यांची चर्चा ही पुन्हा उद्या सुद्धा होणार आहे। उद्याची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। आयोगासोबतच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित आहेत, त्यामुळे आता उद्या पुन्हा एकदा ही बैठक होणार। निवडणूक अधिकाऱ्यांसोबत पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे। विरोधकांचं निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आलेलं आहे। भेट घेतलेली आहे आणि या ठिकाणी आता निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आलंय। विरोधकांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला गेल्यानंतर निवेदन देण्यात आलेलं आहे। मागण्यांचं निवेदन या ठिकाणी निवडणूक आयोगाला देण्यात आलंय। अनेक मुद्दे या ठिकाणी विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहेत। काही प्रश्न या निवेदनातून उपस्थित करण्यात आलेले आहेत। दोन ठिकाणी मतदारांची नावं आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवण्यात येत आहे। मतदार याद्यांमधील गोंधळ या ठिकाणी समोर आणण्यात आलाय। राज ठाकरे यांच्याकडून हा आरोप, हे आपण निवेदन पाहतोय। मतदार यादीतील घोळाबद्दल आयोगाला निवेदन। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय विरोधकांचे शिष्टमंडळ आयोगाची भेट झालेली आहे, मात्र आपण जर पाहिलं तर अनिर्णित या ठिकाणी ही चर्चा उद्या पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। आपण हे निवेदन सुद्धा या ठिकाणी पाहतोय। मागण्या करण्यात आलेल्या आहेत, काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। निश्चितच जवळपास 1 तास ही बैठक झाली आणि या बैठकी दरम्यान जे सर्व पक्षीय नेते बैठकीसाठी उपस्थित राहिले होते त्यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले। शेवटी आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा आणि सविस्तर चर्चा करा हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता पुन्हा एकदा यावरती बैठक उद्या होणार आहे। त्यामुळे निश्चितच अनेक काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित करायचे राहिलेले आहेत। त्यामुळे सर्वपक्षीय नेते आज जे उपस्थित होते ते पुन्हा एकदा उद्या महाराष्ट्र निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता ही बैठक पुन्हा एकदा बोलावण्यात आलेली आहे। त्यामुळे आज जे प्रश्न व्हीव्हीपॅटचे प्रश्न असतील, ईव्हीएम मशीनचे प्रश्न असतील किंवा मग ज्या मतदार याद्या आहेत ज्याच्यामध्ये फेरफार करण्यात आलेली आहे, हे सगळे मुद्दे जे आहेत ते आज उपस्थित करण्यात आले। पण योग्य ते उत्तरे जी आहेत ती निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे उद्या निश्चितच काय नेमकं यावरती निर्णय घेतला जातो का किंवा काही उत्तरं जी अपेक्षित आहेत ती दिली जातात का, त्यानंतर सर्व पक्षीय नेते जे आहेत ते संयुक्त पत्रकार परिषद घेतील। आजची पत्रकार परिषद जी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार होती ती रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय की उद्या पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून काय नेमकं महत्त्वाचं या सर्व पक्षीय नेत्यांकडून मुद्दे उपस्थित केले जातात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जी नक्कीच, आपण जर पाहिलं तर महत्त्वाचे मुद्दे हे या निवेदनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले आहेत। धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।